नमस्कार, वेलकम टू अंतरिक्ष हिलिंग सेंटर. मी उज्ज्वला राणे, जळगाववरनं रेकी हिलर. आणि आजचा आपला सुंदर विषय आहे तो म्हणजे फुल मून. फुल मून आता जवळच येतो आहे आणि त्यावेळेस आपण वॉटर थेरपी करतो. ही वॉटर थेरपीचा हा व्हिडिओ मी पुन्हा याच्यासाठी बनवलेला आहे की यूट्यूबवरती पण एक आपल्याला माहिती गेली पाहिजे आपली, आणि म्हणून हा एक व्हिडिओ मी परत बनवलेला आहे. फुल मून डे वॉटर म्हणजे काय असतं? ज्या दिवशी पौर्णिमेची रात्र असते, फुल चंद्र असतो आकाशामध्ये, त्या दिवशी तुम्हाला काय करायचं असतं तर सगळ्यात आधी अशी एक ट्रान्सपरंट काचेची बॉटल घ्यायची. काचेच्या बॉटलमध्ये पाणी भरायचं आणि संध्याकाळी 7 वाजेला प्रत्येकाने घरामध्ये सेपरेट बॉटल ठेवायची. आणि प्रत्येकाने काय करायचं, एक आपलं पाणी भरल्यानंतर एक पॉझिटिव्ह अफर्मेशन त्याला अशी द्यायची की हे पाणी मी चंद्राच्या प्रकाशात ठेवणार आहे. चंद्राची जशी शीतलता आहे, शांतता आहे, त्याचं जे काही आपल्याला जे काही त्याची द्यायची चांगली वृत्ती आहे आपल्याला, ती सगळे आपल्याला मिळू दे. आणि हे बघा, आपले काम चांगले होणार आहेत. तुम्ही ह्या पाण्याची टेस्ट जेव्हा बघाल ना, त्या टेस्टमध्ये खूप फरक झालेला असतो तुमच्या पॉझिटिव्ह ॲफॉर्मेशनमुळे. आणि त्या चंद्राच्या प्रकाशाने इतकं सुंदर वर्क केलेलं असतं ना त्या पाण्यावरती. ज्यावेळी तुम्ही तो सकाळी पाणी जेव्हा प्याल ना, संध्याकाळी 7 वाजेला ठेवल्यानंतर ॲफॉर्मेशन देऊन ठेवायचं आणि सकाळी साधारण 6:30-7च्या मध्ये हे पाणी घरामध्ये घ्यायचं. आणि त्यानंतर दिवसभरामध्ये तुम्हाला याच बॉटलमधलं पाणी प्यायचं आहे. बॉटल छोटी असेल तर 1 किंवा 2 वेळा ते पाणी पिता येईल तुम्हाला. मोठी बॉटल असेल तर तुम्ही दिवसभरामध्ये प्या ते पाणी. तुम्ही ज्यावेळी पहिल्या पाण्याचा घोट घ्याल ना, तुम्हाला जाणवेल की त्या पाण्याची टेस्ट खूप पवित्र तीर्थासारखी झालेली असते. आणि त्या दिवशी तुम्ही ते पाणी प्याल ना, तर तुमचा तो दिवस खूप छान गेलेला राहील. हे बघा, हा उपयोग आपण ज्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा असते ना, त्या दिवशी जे आपण दूध बनवून पितो ना, त्याच्या मागचं कारण पण हेच असतं की ते आरोग्यासाठी चांगलं असतं. हे जे पाणी आहे ना, फुल मून डे वॉटर म्हणतात याला. तर कसं असतं ना, हे पाणी तुम्हाला बाहेर खूप महाग विकतात. जे काही हिलर असतात किंवा काही काही ठिकाणी मिळतं मून डे वॉटर असं, आणि ते खूप महाग विकतात. तर हे तुम्ही पॉझिटिव्ह अफर्मेशन तुम्हीच जर केलं ना, तर ते जास्त पॉवर येते त्याच्यामध्ये आणि वर्क पण करतं ते तुमच्यासाठी. म्हणून कसं आहे ना, तुम्ही हा प्रयोग नक्की करून बघा. आता पौर्णिमा आहे आणि खूप सुंदर दत्त पौर्णिमा आहे. नक्कीच करून बघा तुम्ही हा उपयोग. आणि याचबरोबर त्या दिवशी काय करायचं असतं, तुमच्याकडे तुम्ही जे क्रिस्टल्स घेतलेले असतात किंवा असे तुमच्याकडे ब्रासलेट्स असतात किंवा रॉ फॉर्ममधले तुमच्याकडे काही क्रिस्टल्स असतात, जसे रॉ फॉर्ममधले हे असे असतात क्रिस्टल, किंवा असे पायराईट असतात, किंवा तुमच्याकडे क्रिस्टल ट्री असेल, जे काही तुमचे क्रिस्टल्स असतील, तुम्ही कुणी हातामध्ये अंगठ्या घालत असतात, त्यासुद्धा तुम्ही त्या दिवशी चार्ज करायला ठेवा. एका प्लेटमध्ये ठेवा आणि प्लेटमध्ये ठेवल्यानंतर तुम्ही ते चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवायचे, रात्रभर ठेवायचे. ॲफॉर्मेशन देऊन ठेवा की आजपासनं हे माझे पूर्ण चार्ज होणार आहे. ते माझे जे काय स्टोन्स आहेत, ब्रासलेट्स आहेत, फक्त बघा सेफ पाहिजे. तुम्ही गच्चीत ठेवता आहात तर ते सेफ आहे का बघून घ्या. पाण्याची बॉटल ठेवताना पूर्ण पॅक करूनच ठेवा, सील करूनच ठेवा. कारण कसं आहे, तुम्ही हे पाणी सकाळी पिणार असतात, त्याच्यामुळे काळजी घ्या की आजूबाजूला कसं आहे, व्यवस्थित पॅक करून ठेवा. तुम्ही स्टोन ठेवता आहात, बघा तुम्ही स्टोन ठेवल्यानंतर असं नाही झालं पाहिजे तुम्ही टेरेसवर ठेवतायत किंवा कुठे ठेवतायत आणि मग काहीतरी त्याचं असं नको व्हायला. म्हणून प्रॉपर बघून ठेवा. नसेल तुम्ही तुमच्या गॅलरीत ठेवा. खिडकीमध्ये चंद्राचा प्रकाश येत असेल तुम्ही तिथेही ठेवू शकतात. ठेवायला तुम्हाला योग्य दिशा आणि योग्य जागा जी वाटत असेल तिथे ठेवा. पण याच्यामध्ये जे तुमचं पाणी चार्ज होईल आणि तुमचे स्टोन जी चार्ज होतील ना, त्याची पॉवर तुम्हाला महिनाभर जाणवते. नेक्स्ट पौर्णिमेला तुम्हाला सेम करायचं आहे. प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही हा उपयोग करून बघा. याचे रिझल्ट्स खूप छान येतात आणि नक्की करून बघा. थँक्यू.